मंठा तालुक्यातील लिमखेडा येथील पूर्णा नदी पात्रात होत असलेल्या अवैध उत्खननासंदर्भात कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार कल्याण काळदातेसह महसूलच्या पथकावर स्थानिक वाळू चोरांनी दगडफेक केली। या प्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहे। ही घटना शनिवारी रात्री 11 वाजता घडली। मंठा तहसीलचे नायब तहसीलदार कल्याण काळदाते आणि अन्य 2 तलाठी यांना लिमखेडा येथील पूर्णा नदी पात्रात स्थानिक ट्रॅक्टरधारक अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर 2 तलाठी आणि नायब तहसीलदार काळदाते यांनी दुचाकीवर पूर्ण नदी पात्र येथे गेले। त्या ठिकाणी काही 8 ते 10 ट्रॅक्टर अवैध उत्खनन करून वाहतूक करताना आढळून आले। तसेच काही दुचाकी पूर्णा नदी पात्राच्या शेजारी उभ्या होत्या। त्या संदर्भातील दुचाकीचे नंबर व्हिडिओ शूटिंग करीत असताना स्थानिक वाळू चोराने अडवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर संबंधित तलाठी आणि नायब तहसीलदार यांना शिवीगाळ करून त्या ठिकाणाहून धमकवण्यात आले आणि त्यांच्या दिशेने मोठे दगड फेकण्यात आले। तसेच नायब तहसीलदार कल्याण काळदाते यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न वाळू चोराकडून झालाय। या संबंधातील संपूर्ण माहिती काळदाते यांनी मंठा तहसीलदार यांना दिल्यानंतर तहसीलदार सोनाली जोंधळ यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत रात्री 3 ते 4 वाजेपर्यंत त्या लिमखेडा येथील पूर्णा नदी पात्रात ठाण मांडून होत्या। याविषयी गजानन संपत राठोड, संतोष सूर्यभान मस्के, सुनील राठोड, किशोर राठोड, मनोज जाधव, अमोल राठोड, बिंदू राठोड, अविनाश राठोड सर्व राहणे लिमखेडा नायब तहसीलदारांसह पथकाला शिवीगाळ आणि धमक्या देऊन वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले। पूर्णा नदी पात्रातून किर्ला, भुवन, वजर, सरकटे, वाघाळा, टाकळखोपा, कानडी, देवठाणा, उसवत, खोरवड आदी पूर्णा नदी काठावरील गावातून नवीन रस्ते तयार करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन चालू आहे। महसूल प्रशासनाकडून रस्ता उकळून टाकल्यानंतरही स्थानिक वाहनधारकाने तो रस्ता पूर्ववत करून परत वाळू चोरी सुरू करण्याचा सपाटा लावलाय। जिल्ह्यामध्ये वाळू चोरांकडून महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे प्रमाण सतत चालू आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना मंठा महसूल प्रशासनाकडून 2 वेळा निवेदन देण्यात आले, तरी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठलीच कारवाई झाली नसल्याचे यावरून दिसते आहे। ना शस्त्रधारी पोलीस ना सरकारी गाडी, अशा परिस्थितीत वाळूचे संरक्षण कसे होणार हा प्रश्न समोर येत आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी यांना विचारले असता सोमवारपासून संयुक्त पथके तयार करण्यात येणार आहेत। अगोदरच 4 सशस्त्र सेवानिवृत्त लष्करी सैनिक दिले आहेत। पुढील आठवड्यात सर्व तहसीलदार आणि एसडीओंना एक सेवानिवृत्त लष्करी व्यक्ती देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले। गाव माझा न्यूजकरिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।